हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपाद मौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्ण संधाना चमकललो कुंतील्याकनी प्रे उल्लोनु ताजे नंतर कर्णाले उल्लोनु तो हंगा उपप्लावेन करायला तई कुंती कर्णाक भेटी जाता अशेल विषय पुरे सांगता. जाल्यार कर्ण तिगेल बदिनेवच्या वपना म्हणटना ती सांगता मेगेल चेडू हांव तुगेल निमती कसले बाद जेवच्या नच म्हळ्यार कोणाकी तूं मारूं नज म्हळ्यार अर्थ तेदंत सांग तुका तें एक उत्तर दिता. एक अर्जुन आसोण बरलेल कोणाले सुद्दी बचना. अर्जुनाले मात्र हांव युद्ध करता. अर्जुन मेल्यारय तुका 5 जन जल्लीची. अर्जुनू हांव मेल्यारय तुका 5 जन चेडूं जल्लीची. कित्याक म्हळ्यार पांडव पंचची येदोळ ते पंचपांडव म्हणून आनी षण्ण पांडव 6 जन म्हूण जेवचे नाका. तशें न्हू अर्जुन आनी म्हाका मुखामुखी जताची जाता इथं म्हणटा अर्जुनाल वयर सूर दुखून कोप शिलपळे. आनी एक कसं म्हळ्यार दुर्योधनाक अर्जुनू नज व दुर्योधनाक समजावन चलता रसम म्हणटना दुर्योधनाल प्रीत्यर्थ जावन अर्जुना नाश करता खंडित म्हूण या पुरे जल्ली नंतर हांगा कसं जाला म्हळ्यार कृष्ण उपप्लावेनगर आयला न्हय. एक पंत पांडवांक मेळ न्हू कसं जाल्लें संधान विफल जाल्लें म्हूण आनी वैर सांगून तो ಸ್ವಲ್ಪ विश्रांती घेवका पडलें. दूर प्रयाण करून येयला तागेले अरमने चमकला ताका दिल्लेले अरमने वचून थंय राबून विश्रांती घेवन रात्री जाली न्हय. सूर्यास्तमान जातरी तांगेले स्नान संध्यावंदन न्हेस. रात्री म्हणटना कृष्ण वापस येता अरमनेक हांनी पंचपांडवांना सुच कडेन. तेदन युधिष्ठिरू कृष्णाले म्हणटा तूं हस्तिनापुरा चमकला बाई तूं म्हणला संधान विफल जाल्ल्या म्हणला विस्तृत जावन कसले सांगनी तूं दुर्योधनान तुगेले कसं उलयलें तें आमकां सांगू येतवें म्हूण सांगता बाई. हांव कौरवाल सभेक निचावन आसपळे हांव 2 जनाल पक्षांतूय निष्पक्षपाती जावन राबून दुर्योधनाक कसं केल्यार चांग थत्य कंचे म्हणून तुका हित कसलें म्हणून विवर्सून सांगला रे पळय दुष्ट बुद्धीत नव्हतो आनी म्हणटा पळय विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणून तशी ताका ओत चुका लाग येयला देखून मेगेल उत्तर तागेल कान्नाक वचनी. तेदना दुर्योधन युधिष्ठीर म्हणटा दुर्योधनान तशी केल्यार भीष्म तो बसलो वे ताण बुद्धी सांगनी वे द्रोणाचार्यान कसले सांगनी वे धृतराष्ट्र कसले उल्लयनी वे थंय गांधारी विदुरू आनी पळय कितली की मालगड आशिल्लीची कितली की जन राय दुर्योधनाल पक्षा राबून युद्ध करूं येयल्यांची तांणी दुर्योधनाल ह्या उद्धटतना पळयतना तांणी कसले सांगनी वे तांगेले अभिप्राय सांगयनी वे म्हूण म्हणटना कृष्ण सांगता की ना बा हांव ताका कसले कोरका धर्मविहीत कसले म्हूण सांगतना तो सुरवे कट्टा आसान हांसलो तिरस्कार केल्ले. त्या वेळाक भीष्माक कोप येयला. भीष्मान कुडलें म्हणला दुर्योधना निबोधेदम कुलार्थे यद ब्रवीमी ते पळय तुगेले कुलाचे हिता खातीर हांव कसं सांगता तें सम आयक कळ्ळें. आयकून तर मागीर तूं कुशीशील करी म्हूण सांगून
ताणे शांतनूल वळार दुखून कसं जल्ला पुरे सांगला शांतनू श्रेष्ठ रायू तागेले पुत्र हांव भीष्म कळवे तक्का आनी किचरडून जेवका म्हूण जतना एक 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 पुत्र असला रे ते एक जीवन न्ही म्हणून सांगून ताणें सत्यवतीक वारडिकून घेतले कळवे त्या वेळारी सत्यवतीला अन्नान ह्या पळय जल्लेली काणी हांव वापस रिपीट करतरस म्हळ्यार कृष्णान हें थंय जाल्लेलो विशय भिष्मान सांगेल विशय कृष्ण सांगतरस तशी सत्यवतीला अन्नान दाशराजान मिगेल दुवे जल्लेल चेडवांक राज्यभार दिवका म्हूण म्हळेल खातीर हांव राज्यभार करना म्हूण म्हळेलें मिगेल युवराज पदवी हांव त्याग केल्ले जाल्यार ताका धैर्य पावनी तुगेल चेडवांक दिल्यार मुखारसून राज्य म्हणटना हांव आजन्म ब्रह्मचारी जावन आसता म्हूण म्हळेल प्रतिज्ञा केल्लें ताजे नंतर म्हाका पुरोजनान भीष्म म्हूण आपयलें कडेरी विचित्रवीर्य चित्रवीर्य दोन चेडवां जल्लीची जाल्यार तांतो म्हालगडो विचित्रवीर्य ताका राय जावन बैसून हांव तागेलें सेव करता आशिल्लो म्हळ्यार हांव ताका राय जावन बैसून राज्य तो सानू जालेलो देखून राज्यभराचे पुरे विशय हांव पळयता आशिल्लो जाल्यार हांव काशी रायाले चलयांक स्वयंवरा वेळार गेलवून हाडून मिगेल भावाल वोट वारडीक करच्या वतना हें तुका गोत्ना म्हूण हांव सांगचें न्ही दुर्योधना तुका गोत्तस म्हूण ह्या कोणाला उत्तर जत्तरस भिष्मान दुर्योधनाकच सांगलें म्हूण ते अंबेल खातीर परशुरामाल वटू द्वंद्व युद्ध समीत केल्ला हांव जाल्यार विचित्रवीर्यो कळवे चित्रां मलगड पूत चित्रांगद तो गंधर्वाल निमती मेल्लो की ताजे नंतर विचित्रवीर्याल ही काणी तो सदा सर्व काळंतपुरांतू वशील देखून ते ताका अतिकामासक्त जालेले देखून राजयक्ष्म योग म्हणटाची ते ताका येयले ताजे निमती तागेलें मरण जाल्लें राज्य अराजक जाल्लें कळवे त्या वेळारी पुरायजनांनी म्हणून भिष्माल मेघ लागी म्हळ्यार भीष्म सांगतरस पळय आमकेक रायू जावका तशें जावन पळय आमकां रक्षणे खातीर एक राय जावची तशी करी म्हूण म्हणटना म्हाका राय जा म्हणलें जाल्यार हांव प्रतिज्ञा केल्लें देखून हांव ते प्रतिज्ञेक बद्ध जावन आशिल्लें देखून हांव वर्डिकून घेना म्हणलें जाल्यार हांव अम्माई म्हाका वर्डिकून घे संतान ना नतलेरी कुरुवंशांतू संतान ना नतलेरी कुरुवंशांगा करपता म्हणटना कळवे जाल्यार हांव अम्मालें म्हणलें अम्मा तूं म्हाका आत्ता वर्डिकून घे म्हळ्यार हांव करून घेना इथं म्हळ्यार मेगेल अन्ना काम प्रतिज्ञा केला अन्नाक कसलें म्हळ्यार हांव केन्नाय राज्याचें एक आश करना म्हूण सांगून कळवे आनी नैश्टीक ब्रह्मचार जावन आसता म्हूण सांगून तशें जावन हांव कशें केल्यार वर्डिकून घेना म्हणटना मागीर कितले पंत येवन कोण म्हाका सांगलें वर्डिकून घे म्हणून जाल्यार हांव करून घेनी कडेर म्हणटना अम्मान व्यासाले की म्हळ्यार अम्माल पुत्र तो सुरवेचो व्यासाले वचून आमगेले वंशाभिवृद्धी खातीर कसले तुवें उपाय करका म्हणटना व्यासाल अनुग्रहारी 3 चेडूं जाताची त्या 3 चेडवांतू तुगे ल्हान मालगडो धृतराष्ट्र तो जातेंदो जन्मा येतना ताका अवयव न्यूनत आशिल्ली देखून राय जावचें जायना म्हणटना दोनी पूत पांडूची राज्याक राय जाल्लो आतां तो राय जालेलो देखून तागेले चेडूं पांडवाची धर्म कसो म्हळ्यार तागेले चेडवानाची उत्तराधिकारी जावका राज्याक अन्यक जावन कसलें म्हळ्यार एकच वेळे तुम्ही उत्तराधिकारी जावका म्हळ्यार तूं पांडुपुत्र युधिष्ठिरा पशी धाकलो जालेलो देखून तुका मेळना तें राज्य युधिष्ठिराक मेळका तशें जावन पळय दुर्योधना तूं जाय म्हणून तांगे लागीं युद्धा वचूं नाका अशें पळय तुम्ही नाश जाताची म्हणून भिष्मान सांगला युधिष्ठिरा मागीर भिष्मान मात्र न्ही द्रोणानय सांगला पळय तूं धृतराष्ट्रा लागीं तुमगेले
ते कपट द्युतांत सोलवलेलं दिकून धृतराष्ट्राले न्यास जावन दवरलेलं राज्य तांकां दी युद्ध करू जायना तांगेल ಒಟ್ಟು ಎದ್ರ ರಬ್ಬು ಜಾಯ್ನ सर्व द्रोणाचार्याने सांगला ये भीष्मान सांगल्यावर याची पुढे दुखून शांतन कशें आशिल्लो भीष्म कशें आशिल्लो धृतराष्ट्र पांडू हांगेल पुरे विशय सांगून तूं कुलनाशचे कार्य करूं नज म्हूण सांगून द्रोणान सांगला जाल्यार तो आयकनी कडेरी विदुरान सांगले भीष्माक कळ्ळें भीष्मा तूं दुर्योधनाक तूं सांगिल्लें कसलें तो आयकनी न्हय जाल्यार कसं करचें पळय कशी पुणी ताका वपसकत्व नानतले हागेल निमती जावन सगळे कुरू वंश नाश जाता तूं कसल कोरका म्हण लेखून करी म्हणून भीष्माक विदुरान सांगतना भीष्म धृतराष्ट्राक सांगता बुद्धी सांगता तेदन धृतराष्ट्र गांधारी आप्पोन गांधारील करीन धर्मोक्त उत्तर पुरे कळ्ळें धर्मबद्ध जावन आशिल्ली उत्तर पुरे ती सांगता जाल्यार तो गांधारीले उत्तर आयकना मागीर धृतराष्ट्र मस्त समाधान सांगता ताका पळय अन्नाल उत्तर आयकनातल्या कसल जत्ता म्हूण म्हणलेले विशया खातीर येयातिले आनी तागेल चेडवाल विशय सांगता 9 शालपुतू ययाती चंद्रवंशाचो पंचारायु नहुशो संचुरायु ययाती ययातिकी पांचन चेडवां तांणी पुरे श्रेष्ठ राजर्षी तंतु यदू म्हणलो ज्येष्ठ पुत्र पुरू धाकलो पुतू तागेल निमते आमगेल पुरू वंश जल्ले पुरू तो ययातिले बायल दोन्ही बायल शर्मिष्ठेल निमती जल्लो यदू मलगड बायल देवयानी निमती जल्लो शुक्राचार्याल दौहित्र जल्तो भारी बलिष्ठू जलरे तो दर्पिष्टू अहंकारी मूर्ख तश्चावनु कितली क्षत्रिया ताणें अपमान केला बापसून सांगिल्लें आयकला तो मागीर न्हय बल्लदर्पा निमती ययातिकची भावंडांकची ताणें अपमान केला महाबलिष्ठ म्हण लेखून हेंचे हस्तिनावतीन तूं राज्यभार करतशील तो एक पंत यदुलान्नान ययातीन पुत्राक शाप दिल्ली मान्ने सिंहासना दुखून तो गुयते मयले सिंहासनान तो सिंहासनार बसचे अधिकार ना म्हणले वरलेले यदुले भावंड शर्मिष्ठेले चेडूने देवयानील वरलेले चेडू तांणी यदुले मागशे वचून बापसून तांकांय दूर केले जाल्यार धाकलो पुरू बापसू जाय जाल्यार तशी चलतशील देखून ते पुरूकची मागीर ययाती राज्य सिंहासनार बसयता तशी येदोळू धाकल्यान मलगड्यान राज्य सिंहासनार मलगड्यान बसचे धाकल्यान बसना म्हणजे न्ही हें जाल्ला न्हय ययातिले ययातिले वंशांतू कळ्ळें म्हळ्यार चंद्रवंशांतू ही काणी जाला न्हय ताचे सांगिल्लें तेश न्हू धृतराष्ट्राकय सांगचें हांवें मागीर हें धृतराष्ट्र सांगतरस कळ्ळें दुर्योधनाक पळय म्हाका राज्य दिनी पांडव बसलो तशें त्या राज्य आमगेले जावंक आशिल्लें मलगड पुत हांव म्हणलेलें आज बरी तूं हें राज्य अपहरण करूं पळयलें तशी तूं केल्लें हांवय तुका समर्थन केलें जाल्यार म्हाका तुगेले वयरचें मोहन हांव नाका जाल्यार केल्लें जाल्यार हे पळय सम न्हय म्हूण दिसता कशी ययातीन पुता श्रापिल की यदुले सर्वनाश म्हळ्यार तो रायनी जायना अशें ताणें शाप दिल्लो न्हय तशीच दर्पिश्ट जावन घेवन हांव मात तुका श्रापिना म्हाका तुगेले वयर मस्त मोह आसा जाल्यार दर्पिश्ट जावन घेवन सर्व कळवून घेवं नका म्हणून न्ही मस्त बुद्धी सांगता ते वंश कशी ययातील नंतर कशी वाडून येयले शांतनू कोण सगळें सांगता तशीची देवापी ते म्हळ्यार तांतू प्रतिप म्हणल राय जाता पुरूल नंतर कळ्ळें प्रतिपाल 3 जन चेडूं बाहलीक देवापी शांतनू देवापी तेजस्वी जाल्यार ताका एक चर्म रोग आशिल्लो
भारी धार्मिक तो आनी नालसाहेब करतशिलो सर्व प्रजांकय ताका प्रजेय ताका मस्त मोग करतलीची जाल्यार तो बाहलीकनी शांतन तागेले भावंड जाल्यार देवापी बाहलिकाकय शांतनुकी भारी प्रीती करतशिलो तांगेल मध्येंतू जळकी पिशे मत्सर वैमनस्य कसले नाशिल्ले मुखार सुनू प्रतिप मंतार जाल्ली नंतर प्रतिपान देवापीक पट्टाभिषेक करची त्या म्हणा मालगड नव्हतो म्हणून ताणें देवापीक पट्टाभिषेक करची म्हणून तयार करतना सर्व शास्त्रज्ञ विध ब्राह्मण असत नमे त्या निरायाला वचून देवापील पट्टाभिषेक करूं ना म्हणलें कळवे इत्याक म्हळ्यार पळय ताका चर्मरोग आशिल्लो न्हय चर्मरोग आशिल्ल्यान केन्नाय पट्टार बसना म्हूण सांगून खंयचे एक हिनांगम पृथ्वीपालम नाभिनंदंती देवता देवतेय कोणेय हीन अंगाच्यांक राय जेवच्याक देवतेय ओपनाची तशी हे कितलीकी कुलां तशी जालां आमगेले कुला हाजी पशी फुडें देवापीक पट्ट बांदिना नशी बाहलीकू शंतनू पुरे राय जालेलस जाल्यार तांणी बाब्बावाल मध्ये लढाई जायनी हांगा हांव जात्यंत जाल्यार देखून पांडू राष्ट्र मेळ्ळेल जलबे देवापी अरण्या चमकल की तेदना निजावन बाहलीक राय जावक आशिल्लो जाल्यार अण्णाक चर्मरोगस म्हणून दोग जन भावांकय कसले बेजार नाशिल्ले न्हय तांणी अण्णा राय जाता म्हूण लेखील आसतना अण्णा कळबे अरण्या चमकलेल पळोवन दुखीत जावन बाहलीक कसो करता अण्णाले भावाले पुरे विशय सोण मावळ्याल घरा वचून रपता कडेरी कोणाकय पट्ट बांदिनी ताणें कोणे प्रतिपान तो मेल्लो तरी सिंहासनार कोणें बिसुका न्हय जाल्यार सिंहासनात निजावन अधिकार कोणाक देवापीक ना जाल्यार ताजे नंतर बाहलिकाक न्हय बाहलीकू देवापीक तो अरण्य चमकल म्हळ्यार दुख्खा वो मावळ्या ती चमकलो न्हय आज्यालगर कडेन चमकल न्हय जाल्यार शंतनू राज्यभार कोरका म्हूण म्हणटना बाहलिकालेक निमकून तो राज्य करता तशें म्हणटना पांडून काय मिगेल राज्य तांडून घेनी अशीची शंतनून कशी तागेले अण्णा बाहलिकाले निमून राज्यभार केलेल की तशी पांडूनय पुराय प्रजावर्गाच्या लागी मालगड्या लागी आमगेले राज्याचे पुरोहिता लागी कुलपुरोहिता लागी गुरू लागी पूर जनाले निमगुनूची ताणें समालोचन करूनची राय जाल्लो शिवाय मक्क बिनी ताणें भायर घालून राय जाल्लो न्हय आतां राज्य ताणें आळसिला म्हणटना हें राज्य तागेले चिरडुवांक जावका न्हय तूं कसल्याक ह्या मट्टाचे सकडी गलाट करून घेता आतां तुका कसं की अर्धराज्य तुगेले आसत निजावन पुर्ती राज्य पांडूल चिरडुवांक वचूंक आशिल्लें जाल्यार अर्धराज्य तांणी कांय निमगेलेलें ना हांव तांकां तुमगेले खातीर जावन कितले की अन्याय केला कडेर म्हणटना हांव तांकां एक राज्य सोडून दिला अर्धराज्य इंद्रप्रस्थ तांणी राजधानी करून घेतला तेंय तूं भितर मारलें आतां ते ಒಪ್ಪಂದ प्रकार तूं सोडूंय दिना तुगेल्यान तूं मस्त वायट गूण आसा एकच वेळे म्हाका दिसता तूं बदच एक रायाल कुला जाल्लो बे म्हणून कित्याक म्हळ्यार अनार्युशी म्हळ्यार दुश्टुशी काम करता तूं भारी लोभिश्टू मानिश्टू म्हणजे पशी दुराभिमानिश्ट म्हणून येता तशीच मस्त सकड वायट अभ्यास आसा तुका बंधुंगेल विशयान तूं कुशीर ना विदुराकय तूं थोंडाईल उलयता तशें जावन भिष्मान सांगिल्लें आयकना हांव सांगिल्लें आयकना तुका कोणालें राज्य आळसुच्याक अपहरण करच्याक अधिकारूच ना तूं पांडवांक अर्ध राज्य दी आनी वरलेलें अर्ध राज्य तुमकां मस्त पुरो म्हणून कितले सांगला रे भीष्मान सांगलें द्रोणान सांगलें विदुरान सांगलें गांधारी धृतराष्ट्र कोण सांगला रे दुर्योधन मूर्ख न्हू तो कोणाली उतर मानाक व्हरून घेना तो ताका कितली चांग बुद्धी सांगता ती तितली तागेलें मन उद्वेग जावन तोंडायल उरलेत खंय तो उरलो न्हू कोप येवन दोळ तांबडो करून पुराय जना तिरस्कार करून एक सभा मर्याद म्हण आसा
सभेंतू उल्लैतन सभे तिरस्कार पाय कोरनो पाय धाडन वचन जग तेरा या लक्षण नाही व तशीची सभे तिरस्कार कोरून सभाभवन सोडून वता म्हणताना कितले की राय तागेल म्हणकीची तो दुरभिमानी म्हूण तागेल गोत्तसून तागेल ಒಟ್ಟು ताका संतोष कोरू येईल राय पुरे तागेल मागशी सभी सोडून वताची जेला ಕೆಲವು ರಾಯ ಭೀಷ್ಮ ಮರ್ಯಾದೆ दिवनो द्रोणा मर्याद दिवनो धृतराष्ट्राल कतीर सकडी आईली असाची कळवा त्यांनी हांग रत्ताची वरलेल पुरी दुर्योधनाल बरीची दुड दुड वताची जला रे तो काय ना राय इतले जन काय असत म्हणून आम्ही आजी युद्ध करूया म्हणून म्हणतर आशिला तशी आता कुरुक्षेत्रांत युद्ध करचे म्हणून निर्णय जाला ना धर्मक्षेत्र जावन आशिल्लें कुरुक्षेत्रांत युद्ध करता म्हणून तांणी काय आत्ता बाई सोरणूय जाल दिसता कळब्या कुरुक्षेत्रा येवच्याक बाई सोरणूय जाल्ली दिसता कळब्या दुर्योधनू मेगेल उतरा मर्याद काय दिन युधिष्ठिरा ताजे नंतर तो म्हाका अपमान करूके पळयतना हांव मिगेले तांक भंय जावची तशी मिगेल एक विश्वरूप तांक दाखयले जलारी कस जलारी तो आयकुचारी ना तशी म्हणताना साम दान भेद पुरे रितीर पळयला आनी एक दंडोपाय मात्र साध्य विंगड कसले करू जायना कळव्या सामोपाय पळील नवे पुरे जनान ಒಟ್ಟು सुख आनी म्हूण सांगून बाब्बा वाल चढवून तुम्ही म्हूण त्या जायनी म्हूण म्हणताना तांगेल मध्येन तू दानोपाय म्हळ्यार कसं न्ही पळय 5 राज्य मात्र दी बरलेल तुमकाची म्हूण त्या बाई ओपना तो कळवे भेद पुराय रायाल मध्येन तू मनान तू दुर्योधनाल बहिरी वायट येवची तशी पुरे भेदोपाय करून पळयले जाल्यार तांकां पुराय जन आपले हे कुरुक्षेत्र युद्ध जेवचे कसले कृष्ण इतले पुरे सांगून बसना जाल्यार येवचे कसले बुबार हरणा खातीर न्हय कृष्णाल अवतार जालेले कुरुक्षेत्र युद्ध जालें म्हणटना कृष्ण संदाना चमकला लोक मर्यादे खातीर जाल्यार ताका गोत्तस कसल जाता म्हणून ताका समजावन कोणें आयकनाची कळव्या तशी युद्धाचे शिवाय खंडीत राज्य सोडून दिवचें ना युद्ध जाल्ले शिवाय तुमगेल राज्य मेळना अन्य कसं म्हळ्यार युधिष्ठिरा पुराय जनाल मरणाकाल लाग गेला कळव्या म्हणून पुराय कृष्ण जाल्लेल विशय सांगतना युधिष्ठिर भामडा लागी सांगता काय पळय आनी आम्ही युद्धा तयार जावका म्हण जाल न्हय कृष्णान कसं सांगला तुम्ही ऐकला न्हय युद्ध करचे सोडल्यार विंगड विशयू ना जाला तशें तुम्ही पुराय जन युद्धाक तयार जावका आतां कशी म्हूण म्हळ्यार 7 अक्षोहिणी सैन्यस आमगे लागी तांगेला इक्र अक्षोहिणी सैन्यस चापरो जाल्यार आतां आमी युद्धाक एक चंद रीतिरी कशी युद्ध करचें म्हणून सुरवेक समालोचन करून घेवया 7 अक्षोहिणी सैन्याक एक सेनाधिपती म्हणजे 7 सेनाधिपती कोरका श्रेष्ठ जावन आशिल्ले कोण कोण म्हळ्यार द्रुपद विराटो दृष्टद्युम्न शिखंडी सात्यकी चेकितानो आनी आमगेल भीमू आनी 7 जन आमगेल 7 अक्षोहिणी सैन्याचे प्रमुख जावचे अन्य कसं म्हूण म्हळ्यार आतां 7 जन 7 अक्षोहिणी सेनापती जाल्यार मुख्य सेनाधिपती एकल्याक कोरका न्हय कोणा करचें कृष्णा तुगेले अभिप्रायान तो आमगेल मुख्य सेनाधिपती कोण जावेत म्हूण म्हणटना तो सांगता कृष्ण पळय आतां तुमकां आश्रय दिला कोणें विराट रायान न्हय मात्र न्ही तो तुमगेलो बांधवय जाला चेल्ली दिवन कळवे अर्जुनाल पुताक चेल्लीक दिवन तो आतां तुमगेलो बंधूय जाला म्हणटना पळय अन्यक कसो लेख म्हूण म्हळ्यार विराटो समर्थू भीष्माक अतिरथ महारथाकय एदूर राबचे तितलो समर्थ तो तशें जावन विराटूची मुख्य सेनाधिपती जावो म्हूण सुरवेक सहदेवाले निमकिता सहदेव विराटू जावो म्हूण इतले सकडे सांगता मेरे कृष्णय ओपता नकुलाकय ते समज म्हूण दिसता मुख्य सेनाधिपती विराटाक करचे जाल्यार नकुल अनेक
आयडी दिता कसले म्हळ्यार द्रुपदाक करयावे म्हूण सांगून. कडेर म्हणटना अर्जून सांगता द्रुपद विराटो समर्थचे हांव ना म्हूण म्हणा जाल्यार पळय दृष्टद्युम्न तो अयोनीच कळ्ळें. हांतू अग्नींतू जलल तो अग्नी ज्वालेक समान जावन तागेले तेजसू ताजे नंतर तागेले स्वर जेवो तागेले विरावेश जेव पुरय एक विंगड ते हांगाचे भुलोका जना पशी विंगड आनी कसं म्हळ्यार ताका युद्धांतू कोणेय सोलवायनाची आनी तागेलो अवतार म्हळ्यार तो अवताराक अग्नी दुखून येयलोची द्रोणाल संहारा खातीर न्हय. तेश चावन म्हाका दिसता भीष्मा येदुरपच्याक दृष्टद्युम्नूची म्हूण सांगून तशी दृष्टद्युम्ना सेनाधिपती कोरया. भीमू अशी पुरे सांगता शिखंडीक सेनाधिपती कोरया म्हूण. युधिष्ठिरू आतां 4 जाणां सांगले. एकलो विराटराय जायत एकलो द्रुपद जायत म्हणटा एकलो शिखंडी जायत म्हणटा एकलो दृष्टद्युम्न जायत म्हणटा. युधिष्ठिरान कसो करचें पळय ताका एक विशय गुतस कसो म्हळ्यार आमगेले मध्येन तूं कसले अभिप्राय आसला रे कृष्णान सांगिल्ल्याक पूर जन वापरताची म्हणटा गुतस तशें जावन तो कृष्णाक सोंड दिता विशय. कृष्णा कोण सेनाधिपती जावेत तूच सांग म्हूण. त्या वेळाक आनी म्हणटा कृष्ण कोणा सेनाधिपती कोरका म्हूण सांगता पळय तोच आमगेलो सेनाधिपती कळ्ळें. तो कृष्णान कोण सेनाधिपती म्हणला तो एकच वेळे कृतास्त्रो अपि अकृतास्त्रो वा म्हळ्यार तो निजावन युद्ध करूं गुत्तस जेवो गुत्नाशी जेवो वृद्धो वा यदि वा युवा तो मंतार जेवो युवक जेवो कशें जाल्यार तोच आमगेलो सेनाधिपती म्हळ्यार कृष्णान सांगल्यार तो मंतारो यो दोड्डारो तो ताका अस्त्र धरूंक गोतना तशें करूना ते हे कसलें नेमान सांगू ना म्हूण ताणें सांगचें. कसलो जेवो कृष्णान तुमगेलो सैन्या यो सेनाधिपती म्हळ्यार आमकां तोच सेनाधिपती जायत. कित्याक म्हळ्यार आमकां आमगेले युद्धांतू आमकां जय मेळचें मुख्य कारण कृष्ण सेनाधिपती कोणेय जेवो कृष्णूच आमकां युद्धांत जय दिवोचें कारण जाता म्हणटना कृष्ण कशी सांगता तशी रितीर आमी युद्ध करचें कळ्ळें. कृष्णाक परती विशय कृष्णाकच आमी अवलंबन करूनची तशें जावन कृष्णूची आमगेले सैन्याक सेनाधिपती कोण म्हूण सांगो. सेनाधिपती स्थानाक कोण म्हूण सांगता पळय ताका कुडले सेनाधिपती पट्ट दिवचे आनी रात्री रात्री शस्त्र पुरे घेवन आमी रणरंगा प्रयाण करचें म्हूण. तेदना कृष्ण सांगता काय पांडवांक कसं म्हळ्यार तुमी प्रति एकल्यान नांव सांगलां पुराय जनय सेनाधिपती जावच्या अर्हची समर्थची कळ्ळें जाल्यार एकल्याक कोरका म्हूण सांगून आस न्हय पूर जनाक मुख्य सेनाधिपती म्हूण करूं जातवे ना न्हय. आतां कोणाकय एकल्याक न्हय सेनाधिपती म्हूण कोरका तशें जावन हांव सांगचें जाल्यार पळय दृष्टद्युम्नाक सेनाधिपती कोरया म्हूण सांगू पुरे जनाकय संतोश जायत म्हूण म्हणटा काय. आनी दृष्टद्युम्नाक कशें केल्लें सेनाधिपती पट्ट केल्लें ताजे नंतर रणरंगा बाय सरलीत तांणी एक व्हड मेरवणी कशी कितले जन 7 श्रेणी सैन्यामे सेने द्राक भीमू नकुलू सहदेव अभिमन्यू द्रौपदी 5 चेडवां दृष्टद्युम्न कळ्ळें पांचाल देशाचे श्रेष्ठ जावन आशिल्ले क्षत्रिय हांकां पुरे घेवन सैन्य वतरस ताजे नंतर मदे भागा सैन्या मध्येंतू युधिष्ठिर तागेले रथारी बैसून वतरस आतां युद्ध म्हळ्यार तांकां पडटा आनी खंयच्या नामे खावका न्हय रांदप करका न्हय ताका जावका जाल्यार सेवक सामान सकट घालून ह्या सैनिकाल वटू ह्या सैन्या वटू तांणी पुरय सामानांनी घालून गाडी घेवन तांणी वतरसची. ताजे नंतर युद्धांतू शतग्नी म्हळ्यार आतां आमी फिरंगी म्हणटा पळय ते पुरे जावका न्हय तें मागीर बाण गीण सकट शिरकल्यार तांकां एक फस्ट एड म्हूण करूं मेल्ल्यार मेल्ल्यांची एर्दूस युद्ध करूं जाता न्हय मरनातले हातपाय कुडकी जेवचे हाका पुरय तांकां समकोरच्याक शस्त्र चिकित्सा गोत्त आशिल्लें कळ्ळें वैद्य पुरय अशी पुरे जनकय
पुराय जन म्हणल्या म्हणजे चमकल्यांचे म्हण येतं कळवय. द्रौपदी मात्र तिका तिगेले सखी जन ಸ್ವಲ್ಪ ಸೇವಕ ಸ್ವಲ್ಪ ರಕ್ಷಕ ಪುರೈ ದೀವನು ಉಪಪ್ಲಾವಿಯ ನಗರ ಅಂತೂ ತಿಕ್ಕರ ಬಯಲು पांडव रयाल 5 चेरडूमय युद्धाक बायसोन चमकलीची जलबा येऊन युद्धभूमी तो शिबिर करली त्यांनी पळे रांदपा सामान रांदप काही करचो तो एक जागो तो युद्ध करचे प्रदेशाला गी करू जातो ಸ್ವಲ್ಪ दूर प्रदेशांतू ते तिथले जनाक कसं की एक शुचित्वा खातीर नाण गिण अन्यक दुसरेक सकड कोरका जेवकान त्या इम्पॉर्टंट केल्ले राबू टेंट केल्ले विश्रांती घेवकान रात्री वेळ म्हळ्यार न्याय धर्मयुद्ध म्हूण म्हळ्यार सकाळी सूर्योदय ಅದಕ್ಕೂ संजे सूर्यास्तमान थंय मात्र करचें म्हण आशिल्लें. मागीर ಒಪ್ಪಿಗೆ प्रकार रात्री युद्ध जाल्ला कुरुक्षेत्रांतू ते कृष्णाननी सांगून तांगेले दोन्ही सैन्याच्याले ಒಪ್ಪಿಗೆ असतंते सांगोस रात्री येवन अटॅक करचे नाही आक्रमण करचे नाही सांगोस आज रात्री युद्ध असं म्हणून तशें न्ही जाल्ला शिवाय जाल्यार रात्री विश्रांती घेवची आस म्हूण जालें न्हय जल्वे ते त्यानंतर त्यांनी पट्टा खावन पळय ते सामान दवरन पळय ते जल्वे मागीर कवच धनुसू मौरवी शस्त्र पुरय ते अटी करून दवरन पळय बाण सकडी तितले वे भल्ले परश्वद धनुसू कवच गुराणी खड्ग इतले पुरय नावे ते पुरय कसले पर्वता इतले व्हडले राशकय ते पुरय तेव्हा पुरय हाणू तांणी हांगा कुरुक्षेत्र युद्धभूमी लागींची चांग प्रशस्त जागो पळोवन पुरय अट्टेनी मारले जल्वे 7 अक्षोहिणी सैनी हांगेले 11 अक्षोहिणी सैनी तांगेले बदीन तांणी पुरय सेट केला अश्व गज रथ खंय दवरचे पुरय एक जागो जेवकना पुरय तांणी केला. तशें हांगा आमकां युद्ध जाल्लें म्हूण सांगू सुलभ जाल्यार ते 7 म्हळ्यार ಒಟ್ಟು 18 अक्षोहिणी सैन्य त्या कुरुक्षेत्र भूमींतू कೈ लागीं रब्बिली बे एका पंत युद्ध केलेले बे ನಾನು ताका पुरे क्रमस व्यूह रचनस सकडस एका दिसाक 17 अक्षोहिणी सैन्य 18 अक्षोहिणी सैन्य परस्पर युद्ध करचे न्हय ते सैन्य तोडे पेटोवचे हांग दुखून तांग थंय दुखून सकडी कळवे आज कोणाल सैन्य वचुका कोणाल ಒಟ್ಟು युद्ध करका हे पुरय सुरवेक तांणी खंयची व्यूह कोरून दवरला युद्धाक त्या व्यूह कशें आसा गुडचारा पेटोवन हांनी पळोवचे आनी हांगेल व्यूह कशें आसा म्हूण तांणी पळोवचे तशें जाल्यार त्या व्यूह रचने अशें आसा त्या गरुड पद्म अशे पळय मस्त नमने चक्रव्यूह सकड म्हणटा पळय मस्त नमने व्यूह आसा युद्धाचे ते कशें भेदन करका कोण वचुका कोण समर्थ खंयचे वाटेन वचुका ते व्यूहा एंटर जावची कशी हे पुरे पुलदी बसू गुडचारा पेटोवन तांणी कशी पायची युद्धा सिद्ध केला पळोवन आमी कशें वचुका म्हूण म्हळ्यार दोनी शिबिरांत जेत्ते केवल पांडव म्हूण दोनी शिबिरांत जेता तशी सुलभ मिनी न्हय युद्ध कळवे तितलें आतां हांनी पुरय येवन राबली म्हणली कुडले पुरय सैन्य येता म्हळेलें सैन्य येवन जाल्लेले सैन्य कशी येवन सेट जाली येता म्हळेलें सैन्य युद्धा सिद्धती जाल्ले म्हणले कुडले राशी सैन्य येवच्याक शूर जलकय तांगेले तर्फीन हांगेले तर्फीन कडेरी आतां युद्ध करचेची म्हूण जाला पुरे जन युद्ध सन्नत जाल्ल्यांची हांगा कृष्ण ते पुरे सांगिल्ले उडगास करतना कसं न्ही एक सुवे मोने इतले म्हळ्यार हान्यात वापस युद्धा दुखून विमुख जेवचें न्हय ताचे ताण तवळ तांकां पुरय ताणें दुर्योधनान उलयलें उतर उडगास करूं वस कळ्ळें ततवळ युधिष्ठिरान निमगुचे आस हाणें वापस सांगूस कशें जाल्लें कशें केलेलें दुर्योधनान कशें उलयलें असल पुरय तांगेले मध्येन तूं येवच्या कसं ताजे नंतर कुंतीन सांगिल्ले सर्व विशय तो सांगता 5 जनांक 5 पांडवांक हांगा ओवाई कशी गुतुसवे दुर्योधनू तागेले सैन्य भारीचंद कोरून तयार केला ताणें तागे लागीं एक राशी अस्त्र शस्त्र पुरय आशिल्लें ताणें भारीचंद कोरून तयार करता तो
आणि अक्षोहिणी सैन्य म्हळ्यार कसले म्हूण म्हणलेले एक विचारो कृष्ण युधिष्ठिराला सांगता ताण कशी राबयला म्हूण म्हणलेले सांगता तागेल्या कितली अक्षोहिणी सैन्य एक अक्षोहिणी सैन्यान तो आसूचे रथू आजी ताजी पुरे संख्ये विभर सांगून कशी ताण राबयला पुरे कृष्ण गुडाचारा पेटोवन ना ते पळोवन घेवन न्ही सांगचे जलब्या मागीर तोबय तशी करता कसं न्ही इकर अक्षोहिणी सैन्याक इकर जन सेना नायक करता मागीर भीष्माले सांगता पळय हांव 7 इकर सेनाधिपती केला जाल्यार ते इकर सेनाधिपतीक एकलो नेतृत्व घेतलो एकलो जावका न्हय कितले व्हड सैन्य जेवो कितले अक्षोहिणी सैन्य जेवो ताका जाय आशिल्लो एकलो समर्थ नेतार म्हळ्यार मुखंड म्हणटाचे आमी मुख्य सेनाधिपती म्हणले के तो ना नातले ते तितले सकट सैन्य ओट करून व्यर्थ जाता न्हय तशी आमगेले सेनेक सेनाधिपती जावन कोणाक करचे म्हूण तुवो सांगता थंय येस पळय सेनाधिपती म्हळ्यार तो सांगता कसो कसो भीष्माला की पितामहा प्रति एकल्याक ಯಾವ सेनाधिपती जावं म्हळ्यार तागेल्या म्हणके दुर्बुद्धीचे जन ओट मेळ्ळ्यांची प्रति एकल्याक सेनाधिपती हांव जावका प्रेस्टिजियस पोस्ट नव्हते तशें आसल्यार कशी ऐक्यमत्य ना जात न्हय तशें जावन तुवेंची कोण सेनाधिपती जाव येत म्हूण सांगून तुवेची एक कोणाक सांग म्हूण तेदना भीष्म सांगता की जेवो तुवें जावका म्हूण एक वे तुवें जावका ना नातल्यार तूं सांगील कोण म्हूण तेदना भीष्म सांगता नाका हांब जाता सेने दंडनायक जाल्यार पांडवय मिगेल प्रितीचे तूं गोतस तुमी मिगेल नात्र पांडवय मिगेल नात्र आतां न्ही युद्ध कोरका जाल्यार येवन मिगेले आशिर्वाद घेताची आमी विजयी जावची तशें आशिर्वाद करी म्हूण म्हणटना तुमकां कशें हांव आशिर्वाद दिता तांकांय हांव दिवका जाल्यार मिगेल धर्म हांव युद्ध तुमगेल तर्फीन राबून करूं पुरो तांकां एदुरू राबूं पुरो जाल्यार आशिर्वाद मिगेले कलेक जेवचे तशें जावन पळय तुका एक विशय सांगता मेगेले आशिर्वाद घेवन चमकलेल पांडुपुत्रांक हांव तांकां संहार करूं ना हांव युद्ध करता पुरो जना एदुरू कसले करता जाल्यार 5 जन पांडवां मात्र हांव मारना जाल्यार हांव सेनाधिपती जावन वता एकाच वेळे हांव युद्धांतू खंयचे दीस मरता म्हाका गोतना वांतकी मरतकी म्हाका गोतना जाल्यार हांव मारूतय जिवंतशील पक्षांतू दिसा 10,000 सैनिकांक पुणी मारणू येता पांडवाल पक्षाच्यांक म्हूण म्हणटा मागीर एक अधिकार स्वीकार करचे पयशी फुडें तुगेलें एक उत्तर सांगचें आसा कसं न्ही म्हूण म्हणल्यार कर्णो वा युध्यतां पूर्वम अहम वा पृथिवीपते स्पर्धते ही सदात्यर्थम सुतपुत्रो मया रणे पळय कर्ण जय जाल्यार तूं सेनाधिपती कोर मिगेल कसले डिना जाल्यार सुरवेक हांव युद्ध करता खंयचे वेळाक कर्णांनी हांव ओटो जावन युद्ध करूं ना तो उद्धट तो म्हूण म्हणटना कर्णाकय कोप येता ह्या कर्णाक मेगेल सेनाधिपत्या विशयांत कसलेची बेजार आसा म्हूण जाल्यार सांग तोचे जय जाल्यार सेनाधिपती जावो जाल्यार हांव सेनाधिपती जावन हांव सैन्य चलायसितना कर्णान मध्ये तोंड घालचे विचारनाचे ताणें युद्ध येना नातल्यार होडणे आनी मेगेल ओटू मेळ न्हू तांकां एदुरू सुचाय वखा म्हूण ना कर्णा जोर कोपयलो कडे तो एक नमने एडबिडंगिशी गडबित्तर ताका फिरचा आसा कळवे फुडले म्हणाल काय ना हम जीवती गांगेय राजान योत्से कथंचन हते भीष्मे तू योत्स्यामी चा गांडी वदन म्हणा भीष्मान जिवंती आशिल्ल पर्यंत हांव युद्ध भुमीन तू येयना केदना भीष्म मरता पळय ताजे नंतर हांव अर्जुनाल वटू युद्ध करून अर्जुनाक मारता कळवे जलबे भीष्मान कसं की बंधन कंडिशन घालू चमकल कर्णाक कर्ण ताजे पशी फुडें कंडिशन घालून भायर चमकल वे कडे दुर्योधनाक उपाय ना जल न्हय पळय ताका न्ही जावन कर्ण सेनाधिपती जावका म्हूण आश आशिल्ले जाल्यार मनान तूं इतक तिर म्हूण म्हळ्यार भीष्म पांडवांगेलो युद्ध करना म्हूण म्हळ्यार पांडवांक मारना म्हूण म्हणलेले दुर्योधनाल मना संशय आशिल्लो तशें जावन
तो भीष्मान जेवचे पशी कर्ण जेव त्या म्हळ्यार कर्ण पांडवांक मस्त द्वेष करता न्हय जाल्यार मलगडो जावन तांतूय कुटुंबेच्यो मलगडो इतले काळ हस्तिनावती सिंहासन राखिलो आमकां पुरो जना राखिलो म्हूण आननी पुरे कृतज्ञ जावन आसता तसो जाल्यार सोण कर्णा सेनाधिपती केल्ले म्हूण म्हळ्यार तागेले सैन्या भितरी तागेलेची विंगड विंगड राय सकड येयले सची कितलेकी जना भीष्माल वयर मस्त गौरव आशिल्ले कर्णाल पिरकीपण मस्त जना ಗೊತ್ತಸ कितलेकी जन कर्णाक दुर्योधनाल कतीर तांणी चंद कोरनु कर्णाला चलताले शिवे कर्णाल विशय मस्त जना अनादर आशिल्ले तेच चावन आईल्स रायान पुरय भीष्म दंड नायक न्हय मे कर्ण मे तशें आमी तुगेल युद्ध तुगेल तर्फे राबून युद्ध करनाचें म्हण चमकल्या रे त्या भंय भंय आशिल्ले आन्यक कसो भंय आशिल्लो म्हळ्यार कर्णाक सेनाधिपती जा म्हण म्हळ्यार वरलेल राय मान्ने भीष्म कोप्तकी म्हण म्हळेलें आशिल्लें भीष्माक जा म्हण म्हळ्यार कर्ण आनी भीष्माक केन्ना पडलेलें जेना भीष्मान प्रतिपंत कर्णाक ताकेले तो अधर्मी न्हय आनी कस कसो शिकून दिवच न्हय ताचे खातीर कर्णाक केन्नाय ताणें निंद करूं आशिल्लें न्हय भीष्मान तें कर्णा जायनाशिल्लें तेच्या न्हू कर्णा सोडल्यार भीष्म कप्तकी भीष्मा सोडल्यार कर्ण म्हळ्यार भीष्मा घेतल्यार कर्ण कप्तकी कर्णा घेतल्यार भीष्म कप्तकी म्हण म्हळेलें आनी ताका मना आशिल्लें तशें जावन कसं करचें म्हूण म्हणटना आनी दोग जाण परस्पर एकल्या दुरवून भीष्म सुरय निबंधन घालतात तो तितले काळ हांव युद्ध करना कर्ण सांगता भीष्म केदोळ थंय आसता तेदोळ थंय हांव युद्धाक येना भीष्मान मेले नंतर हांव येवन युद्ध करचें म्हण जेल न्हय आत दुर्योधनाक सेनाचे दंडनायक जावन भीष्माक कोरका पडले जेल्ले त्या वेळार भीष्म सेना दंडनायक जाल्लो म्हण जाल्यार केन्ना भीष्म सेना दंडनायक जाल्लो पळय ताजे नंतर सुरवेक कसकस अपशकून उत्पात प्रजत्तर आशिल्ले तसल वेळाक भयंकर उत्पात जेवच्या शूरजेलकी कळ्ळवे हांगा दुर्योधनान कशी पांडवान कुरुक्षेत्र भूमी भितर तांणी पुरय सेट्ट जावन राबल्यांची कसकस सकड सेट केला म्हणून सांगला पळय तशीच दुर्योधनाने केला मान तशी जेवकन तांगेल बदीन तांणी पुरय तयार करून घेतला हांगेल बदीन हांनी पुरय तयार करून घेतला कडेरी युधिष्ठिरू कृष्णाला निमगीतके एक पंत सगळेच रणरंग भूमी पळोवन आमगेल सैन्य पुरे समस्वे युद्धा सन्नद्ध जालावे सकड पळोवका इत्या म्हळ्यार सेनाधिपती भीष्म जल्ला म्हणटना आमी भीष्माल वटू युद्ध कोरका पडत न्हय तशें जावन आमगेल सेनाधिपतीक पुरय सिद्धती जल्लावे सकड निमगुका म्हूण जल्वे सेनाधिपती नियमन केला न्हय द्रुपदो विराटू सात्यकी दृष्टद्युम्न दृष्टकेतू शिखंडी कळ्वे मागिरी मगधराजू सहदेव कोणालो हागेलो जरासंदाल पुतू हांकां पूर जेन्ना युद्धा राबयला की हांकां पूरय सेनाधिपती जावन राबयला की सैन्य सिद्ध जाल्ले हांगा युद्ध सन्निहितच म्हूण कळ्ळी कुडले तो बलराम थंय येवन पावलो खंय सन्निहित म्हूण कोळणूची बलराम येयला आनी पुरय सुरवेक पांडवाल शिबिरा येता तो पुराय जन उठान ताका येतोची तो सत्कार करून स्वागत करताची पुराय जन ताका अभिवादन करताची कडे बलराम सांगतकी पळय कृष्णा दैव संकल्प जावन आशिल्लो विशय म्हूण गोतस कळ्ळें व्हड नरसंहार जाता कितले प्रयत्न केल्यार हें तपसूचें जायना तशी पुराय क्षत्रिय हांगा मेळ्ळ्यांची हांव एक आश करता कसले म्हळ्यार तूं मिगेल बंधू पांडव पुरय सुक्षेम जावन म्हाका पळोवच्या मेळटाच म्हूण लेखता आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार तो ताण सुरवेका म्हणला न्हय कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय कृष्णा पांडव आमकां बंधू वय दुर्योधनी आमगेल बंधूची तूं दोग जाणांकय सहाय करका म्हूण कितले की पंत सांगला दुर्योधनी ततवळ आमकां पळोवचें येता तशिलो जाल्यार युधिष्ठिराल खातीर जावन कृष्णान मेगल उतर आयकनी न्ही पळय तशी म्हाका गोतस पांडवाक गेलो वताचें म्हणून दुर्योधनाक सहाय कोरका म्हणलें अपेक्षाय म्हाका कस जाल्यार हें मिगेल कृष्णाल येद्रा राबून दुर्योधनाल पक्ष सेरूचें म्हाका कुशना इतका म्हूण म्हळ्यार
कृष्ण पुरजनल पशी चड प्रितीच म्हाका तेशच्यावन म्हाका युद्धा राबका म्हण मन असो कसले जेवो हांव कृष्णाले एदुर म्हळ्यार कृष्णान सांगिल्लें उतरां एदुर रब्बना हांगा रबली म्हूण जाल्यार भीमूय म्हाका प्रितीचो दुर्योधनूय म्हाका प्रितीचो दोन जनांनी मी गेले की शिष्यत्व घेतला जाल्यार दोग जनां विशयंतूय म्हाका एकल प्रीती विश्वास आसा तेशच्यावन हांव निष्पक्षपाती जेवका जाल्यार हांगा हांव राबूनच राबलें म्हणजे जाल्यार खंयचेय एक पक्षा राबून हांव युद्ध करपाक येता म्हाका खुशी ना तें तेशच्यावन हांव हांगा दुखून सीदा भायर वता तीर्थक्षेत्र यात्रा करच्या वता म्हूण सांगून बलराम पांडवांक गेल्याक सांगून तीर्थयात्रे खातीर चमकला युद्ध करना म्हूण सांगून बलरामान सांगला आनी युद्धा विशयी आनी कोण कोण सकडी युद्धा येताची कोणाल सकड सहाय मेळचेस हे पुरे आमी फायच्या दिसाक पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्बाबुध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता